तुम्ही हे मदतीचा आणि काढा 13 महिने झालेला आहे. आईपासून दूर जाऊन तो आपल्या ओळखीच्या लोकांपर्यंत खेळू शकतो. त्याला नको ते हे शब्द समजतात. हळूहळू त्यांच्या वजनाची पण वाढ होते आणि उंचीची पण वाढ होते. एक थोडं समोर करा. जिल्हा गोंदिया. नमस्कार सर्व भगिनींना. असा बाळ 14 महिन्याचा झालेला आहे. बाळ 14 महिन्यात चांगल्या प्रकारे मस्त धावायला लागतो, चालायला लागतो. त्याला आहार सुद्धा पुरण पोळी दूध दही चांगल्या प्रकारे द्यायला पाहिजे आणि आईचे सुद्धा द्यायला पाहिजे. मग त्याला थोडंसं आपलं वागलं तिथे बोलायला सुद्धा लागतो. आई बाबा काहीतरी असं बोलतो आणि त्याला आहारावर चांगला लक्ष द्यायला पाहिजे. कारण की आईचे दूध कमी पडल्याने त्याला आहार कमी पडतो. म्हणून पुरणपोळी डाळ त्याच्या आवडीनुसार त्याला खायला द्यायला पाहिजे. नमस्कार, माझे नाव सुरेश आहे. मी नवेगाव मदतनीस आहे. बाळ हा 15 महिन्याचा झालेला आहे. बाळ हा पायरी चढू शकतो हळूहळू आणि 4-5 शब्दही बोलू शकतो. आई बाबा आजोबा आजी असा बाळ बोलू शकतो. आपल्या बाळाला बाथरूम लागली तोही सांगू शकतो इशाऱ्याने. आई मला बाथरूम लागली म्हणून असाही सांगू शकतो. बाळाला आता आईचे दूध थोडे कमी केले पाहिजे. कारण बाळाला आईचे दूध दिले तर आई असं होते आणि आजारही पडू शकते. म्हणून बाळाला आता पोळी दूध वरण खिचडी अशा प्रकारचे पदार्थ चारायला पाहिजे. त्याच्याने बाळाच्या वजन आणि उंचीमध्येही विकास होईल आणि बाळही सुदृढ राहील. नमस्कार सर्व ताईंना. माझे पूर्ण नाव रीना प्रकाश पारसे आहे. राहणार मोवळटोला फॅक्टरी. मी अंगणवाडी केंद्र नागोडला इथून आले आहे. माझे नीट तालीमध्ये